मानधनासाठी रोजगार सेवकांचे अण्णा हजारे यांच्याकडे साकडे, लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी आपल्या मानधनाच्या मागणीसाठी थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे साकडे घातले आहे। राज्य शासनाने ऑक्टोबर 2024 मध्ये शासन निर्णय काढून ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र या निर्णयानंतरही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्याने रोजगार सेवकांना अद्याप मानधन मिळालेले नाही। यामुळे ग्राम रोजगार सेवकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक रोजगार सेवकांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली। यावेळी अण्णा हजारे यांनी रोजगार सेवकांची समस्या ऐकून घेतली आणि या विषयावर लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। या भेटीवेळी रोजगार सेवक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल गंगावणे यांच्यासह बाजीराव दुधारे, अर्जुन तापकीर, बाबाजी बांगर, मंगेश मते, माऊली थोरात, सदानंद रोकडे आणि आनंदा कोठावडे आदी उपस्थित होते। आज आम्ही डॉक्टर पद्मभूषण अण्णा साहेब हजारे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो। आज आम्ही जवळजवळ 2007 वर्षापासून रोजगार हमी या कामामध्ये काम करत आहे, परंतु आज जवळजवळ 17-18 वर्ष झाले कुठल्या प्रकारचं आम्ही अतिशय नगण्य असं आम्हाला या ठिकाणी मानधन भेटतं। आम्ही आझाद मैदान असेल, त्या ठिकाणी नागपूर असेल, वेगवेगळ्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आंदोलनं केले आणि आमच्या आंदोलनाला थोडंसं यश या ठिकाणी आलं होतं। पाठीमागच्या वेळी आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी रोजगार सहाय्यकांना 8,000 रुपये मानधन आणि जे रोजगार सेवकांच्या 10,000च्या पुढे मॅन्डेट होतील त्यांना प्रोत्साहन असं 2,000 प्रोत्साहन अनुदान असं 10,000चा GR आमच्यासाठी या सरकारने काढला होता। परंतु आज 16-17 महिने उलटून गेले, परंतु कुठल्या प्रकारची या GRची अंमलबजावणी या सरकारने केली नाही। त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची या ठिकाणी गाडी घेऊन आलो होतो आणि त्यांना त्या पद्धतीने निवेदन पण या ठिकाणी दिलेलं आहे। अण्णाने आम्हाला आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे की या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क करून तुमच्या ज्या GR शासनाने जो GR काढलेला आहे तो मार्गी लावायचा अतोनात असं मी प्रयत्न करीन, असं अण्णांनी या ठिकाणी आम्हा सर्वांना या ठिकाणी जिल्ह्यातून सुद्धा बहुतेक रोजगार सेवकाचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष या ठिकाणी आलेले आम्हाला अण्णांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे।